मी वृषाली शिवाजी उशीर, पिंपळगाव बसवंत, शांतीनगर, चिंचखेड रोड. आज मी आपल्या मराठी महिन्यांमध्ये येणाऱ्या एका सणाची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्या सणाचं नाव आहे वटसावित्री पौर्णिमा. वादविवादात यमाला हरवून पती सत्यवानाचे प्राण सावित्रीने ज्या दिवशी वडाच्या झाडाखाली परत मिळवले, त्याच दिवशी म्हणजे ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटवृक्षाला मान देऊन व सावित्री मातेला स्मरून वडाचीच पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. हे व्रत 3 दिवसाचे आहे. या दिवसाला वटपौर्णिमा असेही म्हटले जाऊ लागले. आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य 7 जन्मी तोच पती मिळावा म्हणून हे व्रत करण्यात येते. या दिवशी महिला वटवृक्षाची पूजा करून व कुटुंबाला व पतीला आयुष्य आरोग्य लाभू दे, तसेच धन धान्य मुले बाळे संसाराचा विस्तार होऊ दे, भरारी होऊ दे अशी मनोमन प्रार्थना करतात. हा वृक्ष वटवृक्ष दीर्घायुष्य आहे. शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने वडाचे महत्व विशेष आहे. त्याचे संवर्धन आणि जतन व्हावे याची हेतूने याची पूजा केली जाते. त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच आपल्या पुराणांमध्ये सीतामातेने आपल्या सासऱ्यांचे तर्पण याच दिवशी केलेले असल्यामुळे वटवृक्षाला दीर्घायुष्य हो असा सीतामातेने सुद्धा वडाला आशीर्वाद दिलेला आहे.